आज भारतामध्ये जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला डायबिटीस आहे. बरोबर. म्हणजे डायबिटिक कॅपिटल म्हणून आपण जगामध्ये फेमस आहोत. डायबिटीस म्हणजे काय मुळात? म्हणजे रक्तात साखर वाढणं हा सिम्पटम आहे डायबिटीसचा. मूळ कारण काय की आपण जे काही अन्न खातोय त्यातली जी साखर आहे, साखर म्हणजे फक्त रिफाईंड शुगर नाही, तुमच्या प्रत्येक ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, साखरेचे वेगवेगळे फॉर्म, ती साखर पेशींमध्ये शोषली जाऊन तिकडे ती एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. ती जर झाली नाही तर मग ती रक्तात साठून राहते. आणि ही साखर जी आहे ती पेशींमध्ये शोषून घेण्यासाठी आपल्याला इन्सुलिन जे काम करतं त्याला बॉडीची आपल्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि ती जर कमी झाली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. बरोबर. तर ती इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी जे न्यूट्रिएंट आवश्यक आहेत, मग त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, अल्फा लॅपोइक ॲसिड नावाचं अँटीऑक्सिडंट आहे, गॅमा लिनिलोनिक ॲसिड आहे, मॅग्नेशियम, मॅंगनीज सारखे मिनरल्स आहेत. हे सगळे जर तुमच्या आहारात योग्य प्रमाणात असतील तर आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही प्रॉपर राहते. आणि जी काय आपण अन्न जे खातोय त्यातलं म्हणजे ती रक्तामध्ये साखर जमा न होता ती शरीरात पेशीत जाते आणि एनर्जीत कन्वर्ट होते. ही सगळी जी न्यूट्रिएंट्स आहेत ही स्पिरुलिनामध्ये आपल्याला नॅचरली खूप जास्त प्रमाणात सापडतात.